टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र टी आर्मी रॅली भरतीला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटले जाते। तर महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि त्याचबरोबर जे टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा आलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 ठिकाणी या ठिकाणी 3 ठिकाणी या ठिकाणी टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। तर पहा कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे, त्याचबरोबर देवराली सेंटर नाशिकला ग्राउंड आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर जे सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। तर ह्या 4 ठिकाणी महाराष्ट्राचे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी जाऊ शकता। एक लक्षात ठेवा, तर टी आर्मी रॅली भरतीची सर्व जाहिरात या ठिकाणी आली आहे। तर ते सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारीखला आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। टी आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देता येते टीची आणि ही ऑफलाईन भरती असते। यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरावा लागत, कोणते फी यामध्ये भरावा लागत नाही, 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही। लक्षात ठेवा, तर संपूर्ण जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा कोणकोणत्या सेंटरवर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टी आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये पात्रता जर आपण विचार केला तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर भरती देता येते आपल्याला, एक लक्षात ठेवा। आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत भरती देता येते। 17 वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, 16 वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते टीईची, ठीक आहे। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर उंची यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। तर टी आर्मी रॅली भरतीचे आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार, यामध्ये ग्राउंड असणार आहे। आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, टी आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 16 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आहे महाराष्ट्राचं। तर 16 नोव्हेंबरला ज्या पण जिल्ह्यांचं ग्राउंड असणार आहे तर आपल्याला 15 नोव्हेंबर पासून या ठिकाणी भरतीवर जावं लागणार आहे, कारण की टी आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे, समजून दादा कोल्हापूर सेंटरचा ग्राउंड आहे। कोल्हापूर सेंटरवर या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे। तर ह्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबरला रात्री त्या सेंटरवर 7 ते 8 वाजता रात्री आपल्याला हजर राहावं लागणार आहे, कारण की टी आर्मी रॅली भरतीची प्रोसेस 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। आपल्यापासून त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे चेक केला जाते, आधार कार्ड वगैरे, त्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाते आणि 1600 मीटर रनिंग राहते। 1600 मीटर रनिंगसाठी एका बॅचला 300 पोरं सोडते, कोणकोणत्या बॅचमध्ये 400 सोडते आणि त्यामधले जे रनिंगमध्ये जे पोरं या ठिकाणी पास करते तर त्यांच्यावरती डिपेंड करते, कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं पास करते, कोणकोणत्या बॅचमध्ये 20, 15, 10, 7, 5, 3, 2, 1 त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घ्यायचे किती नाही घ्यायचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता टी आर्मी रॅली भरतीचे मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगून देतो। तर बा जे सेंटरचं जे नाव आहे कोल्हापूर सेंटर, कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड आहे लोकेशन जर आपण पाहिलं, कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड आहे लोकेशनचं जर आपण पाहिलं तर लोकेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी। आणि जीडीच्या ज्या जागा आहे ह्या 195 जागा जीडीच्या आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 13 जागा आणि क्लर्कच्या 1 जागा आहे आणि विविध काही प्रकारचे यामध्ये पदं आहे। तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर सेंटरला, तर बा कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे 16 नोव्हेंबरला, सांगली जिल्हा आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला सहभागी जिल्हे सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे। आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे। आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रबम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड आहे। आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तो आहे या ठिकाणी सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा ग्राउंड आहे। तर सिकंदराबाद तेलंगणामध्ये जे सहभागी जिल्हे तर पहा या ठिकाणी जे आपलं ग्राउंड असणार आहे लोकेशन थापर स्टेडियम AOC सेंटर सिकंदराबाद तेलंगणामध्ये या ठिकाणी ग्राउंड आहे। तर या ठिकाणी जीडीच्या ज्या जागा आहे 298 जागा जीडीच्या आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या यामध्ये आणि क्लर्कच्या 11 जागा या ठिकाणी आहे। तर महाराष्ट्राचं जे ग्राउंड आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये 18 नोव्हेंबरला ग्राउंड आहे। सोलापूर जिल्हा 18 नोव्हेंबरला, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे, अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना
बुलढाणा आहे, कोल्हापूर आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे. आणि त्याचबरोबर 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे, रायगड आहे. त्यानंतरचं जे आहे बेळगाव कर्नाटक आहे महाराष्ट्रातला. बेळगाव कर्नाटकमध्ये सुद्धा ग्राउंड आहे. तर लोकेशन जर आपण पाहिलं बेळगाव कर्नाटकचं राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे. 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग. आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर जिल्हा आहे, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे. आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे. आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रमण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे. तर हे काही जिल्ह्याचं ग्राउंड आहे. तर जे सेंटर आहे देवराळी सेंटर नाशिक आहे. देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक या ठिकाणी ग्राउंड आहे. आणि या ठिकाणी जीडीच्या तर आपण जागा पाहिल्या 303 जागा ज्या ह्या जीडीच्या आहेत. त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या जागा आहे तर ह्या या ठिकाणी 16 जागा आहे. ट्रेड्समॅनच्या आणि क्लर्कच्या या ठिकाणी 16 जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्राउंडचं जर आपण पाहिलं देवराळी सेंटर नाशिकमध्ये तर या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग. आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे. आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे. आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रमण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे. ह्या काही जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दाखवलेल्या आहे एक लक्षात ठेवा. तर ह्या तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राचा टी आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा. तर ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणत्या सेंटरवर टी आर्मी रॅली भरती देण्यासाठी जायचं असेल तर ही जी भरती आहे ऑफलाईन भरती आहे. यामध्ये कोणत्याही फॉर्म नाही भरायला लागत, ऑफलाईन काहीच नाही. फक्त ज्या दिवशी आपलं ग्राउंड आहे ज्या जिल्ह्याचा ग्राउंड ज्या दिवशी आता एक तुम्हाला उदाहरण देऊन आलो 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याचं ग्राउंड आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस अगोदर जावं लागणार आहे. 15 नोव्हेंबरलाच त्या ठिकाणी आपल्याला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे. आणि हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या सेंटरमध्ये जायचं तिथं तुम्ही जाऊ शकता, तुमच्यावर डिपेंड करते. तुम्हाला देवराळी सेंटर नाशिकला जायचं असेल तर तिथं जाऊ शकता, कोल्हापूर सेंटरला जायचं असेल तिथं जाऊ शकता, आणि बेळगाव कर्नाटकला तुम्हाला जायचं असेल तिथं जाऊ शकता. ह्या 3 सेंटरवर महाराष्ट्रामध्ये ग्राउंड चालू आहे. आणि सिकंदराबादमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा, सिकंदराबाद तेलंगणामध्ये. ठीक आहे. तर आता टी आर्मी रॅली भरतीला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार? आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखलासुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, डोमिशन नाही आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट नाही आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, तिचा फोटो न्यायचा. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोटरीसुद्धा न्यायची आहे. जर तुमची रनिंग निघत असेल टी आर्मी रॅली भरतीमध्ये तर नोटरी न्या. नोटरी या ठिकाणी लागणार आहे. जर समजा तुमची रनिंग निघत असेल तर, आणि तुमची जर रनिंग निघत नसेल तर नोटरी नका नेऊ, कारण की बिनफालतू पैसे तुमचे खर्च त्या ठिकाणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची रनिंग निघते त्यांनीच नोटरी त्या ठिकाणी न्या एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया टी आर्मी रॅली भरतीचे आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या दाढीतच थांबतो. भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.